डिजिटल जगतात आजपासून मोठा बदल लागू झालाय. आता कृत्रिम बुद्धिमत्तेनं म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं तयार केलेले फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ हे त्या लेबल शिवाय आता तुम्हाला टाकता येणार नाहीयेत. सरकारनं IT नियमांमध्ये बदल करत स्पष्ट केलंय की असा कोणताही कंटेंट असेल तर त्यावर AI जनरेटेड किंवा तसं स्पष्ट चिन्ह असणं, तसं लिहिणं बंधनकारक असेल. हे नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून लागू झालेत. म्हणजेच काय, तर आता एखाद्या नेत्याचा, एखाद्या कलाकाराचा किंवा कोण्याही व्यक्तीचा बनावट व्हिडिओ, सेलिब्रिटीचा खोटा आवाज किंवा कोणाचाही चेहरा वापरून तयार केलेला डीप फेक व्हिडिओ लोकांना कळलं पाहिजे की तो खरा नाहीये. फक्त लेबलच नाही तर त्या फाईलमध्ये तांत्रिक माहिती असणार आहे. तो कंटेंट कधी तयार झाला, कोणत्या AI टूलनं तयार झाला आणि सर्वात आधी तो कुठे अपलोड झाला, ही माहिती डिजिटल मार्कर स्वरूपात आता कंपनीजवळ किंवा मग त्या संबंधित सरकारजवळ राहणार आहे. आता दुसरी गोष्ट की तपास यंत्रणांना त्यामुळे स्रोतापर्यंत म्हणजे नेमकं कोणी हा व्हिडिओ टाकला तिथपर्यंत पोहोचणं सोपं होईल. आता आणखी एक मोठा बदल आहे, तो म्हणजे कोणताही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कंटेंट किंवा AI टॅग शिवाय टाकलेला व्हिडिओ आढळल्यास सोशल मीडिया कंपन्यांना तो 3 तासांच्या आत हटवावा लागेल. यापूर्वी ही मुदत 36 तासांची होती. म्हणजेच आता कारवाईचा वेग 10 पट वाढणार आहे. जर कोणी AI लेबल काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर ती छेडछाड मानली जाईल आणि अशा पोस्ट आपोआप हटवल्या जाऊ शकतात. सरकारनं स्पष्ट केलंय की डीपफेक, अश्लीलता, ओळख बनावटपणे वापरणे, फसवणूक किंवा चुकीची माहिती पसरवणे यावर आता कठोर कारवाई होणार आहे. युजरची जबाबदारी ही त्यामुळे आता नक्कीच वाढली आहे. कोणताही AI निर्मित कंटेंट टाकताना तो तसा आहे, तो टॅग स्वरूपात आहे किंवा तो कोणाच्या भावना दुखावणारा नाही आहे, हे त्यांनी पाहिलं पाहिजे. नियम पाळले नाहीत तर अर्थातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती जबाबदारी आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या AI परिषदेत असं याचं एक उदाहरण दिलं होतं, जसं की अन्न पदार्थांवर न्यूट्रिशन लेबल जे आहे ते असतं, तसंच डिजिटल कंटेंटलाही आता ओळखपत्र असावं, जेणेकरून नागरिकांना काय खरं आणि काय कृत्रिम आहे हे लगेच समजेल. सरकारचा दावा आहे की या बदलांमुळे इंटरनेट अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जबाबदार बनेल. मात्र प्रश्न असा आहे की हे नियम प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरणार आणि सोशल मीडिया कंपन्या 3 तासांत कारवाई करू शकतील का? हा बदल डिजिटल जगासाठी नवा टप्पा ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.